नमस्कार मित्रांनो, एक अशी बातमी ऐकली तर मन असं सुन्न आलं. जेव्हा भारतामध्ये रेप केस होता, रेप म्हणजे एखाद्या कंप्लेंट केली तर एखादा केस जर मोठा जर निघाला त्याच्यावरती लोक खूप तांडव तयार करतात. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतामध्ये असे किती रेप केस, किती रेप होतात जे समोर येते नाही. काही लोक प्रत्येक 18 मिनटाला मित्रांनो, प्रत्येक 18 मिनटाला एक रेप होतो आपल्या भारतात. म्हणजे तुम्ही विचार करा असे रेप केसेस किती असतील. हे मी नाही बोलत आहे, हे स्वतः रिपोर्ट बोलत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या कुठं असतात? फक्त तुम्ही गूगल सर्च करा, तुम्हाला महाराष्ट्र नंबर 1 दिसेल, त्याच्यानंतर कर्नाटक दिसेल, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा दिसतील. म्हणजे होतं काय आहे, ह्या चुका कोणाच्या आहे? ह्या चुका सरकारच्या आहे? नाही, ह्या चुका आपल्या आहे. आपण निवडून देतो कोणाला, आपण आपलं भविष्य कोणाच्या हातात देतो. हे सगळं तामिळनाडूमध्ये बघा तुम्ही कसा चेंज आला. वाटत होतं का की हा मुख्यमंत्री बनेल, पण शेवटी थलपतींनी करून दाखवलं, तिथल्या लोकांनी करून दाखवलं. तिथल्या लोकांना चेंज पाहिजे होता. आपले लोक नाही, हा माझा नातेवाईक आहे, हा चांगला आहे, अरे हा माझा मित्र आहे, अरे यालाच मतदान करू. आपण असे शट्ट उपटीत राहू तेव्हा मागच राहू, शिव्या द्यावंच लागतं. कारण की विना शिव्या दिल्या नाही तर रील तर काही चालते नाही, लोक बघती पण नाही. आता तुम्ही विचार करा काय करायचं, याच्यावरती निर्णय कसा घ्यायचा. भविष्यात तुम्ही योग्य निर्णय नाही घेतला तर तुमचं काहीच खरं नाही. एवढंच बोलू शकतो मी. खूप खूप धन्यवाद.